जय जय जिजाऊ जय शिव. तुमचा मोबाईल कुठे आहे? जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम भावांनो. तर अखेर भावे सापडलेले. आपल्या ज्या भावावरती अन्याय झाला त्याचा जाब विचारण्यासाठी आता भावे सरांकडे डायरेक्टली चाललोय आम्ही. भावे सर एका ठिकाणी सापडले आम्हाला. तर आता भावे सर काय म्हणतात, आपल्या भावाला न्याय देतील का ते बघायचंय. आणि पुरावे सोबत सोबत पुरावे. तर आता डायरेक्ट भावे सरांकडे लाईव्ह. आम्ही फक्त चर्चेला आलेलो आहे आणि जर चर्चा न करता तिथं आम्हाला धक्काबुक्की झाली, मारहाण झाली तर जबाबदार भावे सर. धरावं एक मिनिट. तर आता आम्ही चाललोय भावे सरांकडे. ते सर बसले. नमस्कार. चला आता आपण आलोय भावे सरांकडे. आता हे बघा आपले भावे सर इथे उभे. जसे की भावे सर सगळ्यांचे लाईव्ह चालतात. तर आता आपले हे गजानन पाटील सर यांचं न्यायाचं काय? एक मिनिट. माझी काय मी तुम्हाला विचार, राजू टेमकर घेतलं का? मी तुम्हाला विचारतो भावेसाहेब, माझी बदनामी करून तुम्हाला भेटलंय का? मला एवढं 7038 99 आणलेले आहेत. माझी जी बदनामी केली मी तुम्हाला बोलतो 99 39 01 पांडुरंग देवीदास. हो आवाज नाही काढवायचा. आवाज नाही काढवायचा. माझा संबंध माहिती आले काय संबंध याचा तुम्ही दुसऱ्या संबंधात जातात ना. नवरा बायकोच्या संबंधात तुम्ही का पडले? त्याला मारा आता. याला यायचा अधिकार कोण दिला तुम्हाला? याला न्याय कसा दिला तुम्ही सांगा भावे. निर्भय 2 मिनिटं थांबायचं नाही मला. तुम्ही काय नाही नाही याला उत्तर द्या. कसं काय बोलणार तुम्ही? जनतेला सांगा ना. जनतेला सांगा ना. काय सांगणार? मला काय म्हणायचं, माझी जी बदनामी केली त्याचं उत्तर द्या मला. तू सांगशील म्हणून काही होणार नाही ते मला नका सांगू उत्तर. मी काय म्हणतोय, माझी जी बदनामी केली त्याचं काय? तुझा माझा काही संबंध काय नाही संबंध? काही नवरा बायकोच्या मला बोलायचा काय अधिकार आहे तुम्हाला? तुझा माझा नवरा बायकोच्या मला बोलायचा काय अधिकार होता तुम्हाला? तुम्ही लाईव्ह घेतला नाही. पुरावे आहेत का? लाईव्ह घेतला नाही. पोलीस स्टेशनला इथंच नाही पाहिजे. लावा 112 लावा 112 हँडलिंग करतो याला पोलिसला करा. तुम्ही याचा लाईव्ह काय घेतला ते सांगा. अर्धवट माहिती जनतेला काय दिली ते सांगा. जनतेची फसवणूक काय केली ते सांगा. तोडा करतो जनता बघते. उत्तर द्या आता. इथं नवरा बायकोच्या मॅटरमध्ये बोलायचा काय अधिकार आहे तुम्हाला? पोलीस अर्धवट लाईव्ह घेतला तुम्ही. एका माणसाचे आयुष्य बरबाद केलं तुम्ही. ह्या माणसाचं आयुष्य बरबाद केलं तुम्ही. आता उत्तर द्या ना भावे. आता काय बघतोय? परस्पर डायव्हर्स न घेण्याचे तुम्ही दुसरं लग्न लावून दिल्या. तुम्ही लग्न लावून दिलं तिचं. हे बघा हे पुरावे. निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये निर्भय नाही भ्रष्टाचार सारखे. मी कोणावर बोलतो इथं रोखोक बोलतो. द्या माझं उत्तर. लोकांना बदनाम करायचं. हे बघा लग्न झालेलं असताना सुद्धा दुसरं लग्न केलंय. तुझा माझा तुम्ही लाईव्ह घातलं. व्हिडिओ घे रे. व्हिडिओ यांचं नाव घ्यायचं पोलीस स्टेशन मध्ये. पोलीस स्टेशनला येऊ का? येत नाही बरं का? माणसांना सोडून पळून जाता येत नाही. याचे सारखे याचे तालुका अध्यक्ष आहे ना सगळे सोडून गेले याला. याचे माणसं जेलमध्ये गेले का हा पळून जातो आणि सगळ्यांना जेलमध्ये टाकून देतो. जनतेला सांगतो नोकरी घालवली बरं का या माणसाची. या माणसाची जी बायको आहे ना आता पण दुसऱ्या सोबत लग्न केलेलं आहे. आणि दिघी पोलीस स्टेशन जो लाईव्ह घेतला ना तो या माणसाने घेतला. 3 वेळा आत्महत्या करणार होता माणूस. पैसे घेऊन कुठे आहे तुमचे? त्याच्या फोन मध्ये बॅलन्स नाही का? अजून कोणी निर्मळ माहिती पाहिजे इथं बोलवा सगळे कार्यकर्ते तुमचे. आणि इथं फक्त आम्ही तिघच बरं का. इथं आम्ही तिघच एरिया भावेंचाचे सापडलेत आज. इथं आज इतके दिवस पळत होते. आता उत्तर देताय का? माझं काम चालू आहे. काय काम नाही. खंडणी घेतो हा. तोड्या करतो हा. निर्भय म्हणे लुख्खे. उत्तर द्या. नवरा बायकोच्या मॅटरमध्ये तोड्या करतो. तोड्या
कोणी दिला अधिकार? पैसे घेऊन लाईव्ह डिलीट करायचे. उत्तर द्या ना भावे. पोलीस शोधायला लागली का पळून जायचं नाशिक सोडून. जितेंद्र भावे लाईव्ह. आता भावे लाईव्ह आहे. उत्तर द्या. निर्भयचे जितेंद्र भावे लाईव्ह आहे. जनता बघते, भावे जनता. उत्तर द्या. जाताना आयडेंटिटी दाखव, काय दाखव. तुमचं आयडेंटिटी कुठे आहे भावे? दाखवा. पक्षाचं आयडेंटिटी कार्ड कुठे आहे तुमचं? पक्षच बंद आहे तो. विचारतात ना कुठं आहे आयडेंटिटी कार्ड तुझं? पक्षाची फंडिंग कुठून होती? हा? पैसे कुठून येतात? मोबाईल पक्ष कसं काय चालतो? घ्या ना, घ्या ना. एक लाईव्ह डिलीट करायचे 5 लाख 4 लाख. मोबाईल घ्या. हा, घ्या ना. घ्या. हा, घ्या. घ्या. पोलीस शोधायला लागली का पळून जायचं. हा, घ्या. हा, घ्या, घ्या, घ्या. घ्या लाईव्ह. घ्या घ्या. तुम्हाला काही नाही. तर भावांनो, स्क्रिप्ट तयार करून घ्या तुम्ही. हे गजानन भोसले जे इतक्या दिवस भावेंकडे न्याय मागत होते, लाईव्ह. आज ते आलेले आहेत. दंडेशाही नाहीये. मी फक्त मला- गर्दी आहे, हिंदागर्दी नाहीये. गुंडागर्दी नाहीये. हक्क आहे. आमचं मत मांडायचा हक्क आहे. भावेंनी हे उत्तर द्या. यांच्या मागं लागत हे बघा, नाही. ऐक ना, मला थांबा, न्याय पाहिजे थांबा, फक्त. थांबा, थांबा, भावे. हे हात नको लावू रे त्याला. ओय. दादा, असा आहे, नवरा बायकोचा विषय, नवरा बायकोचा. हे बघा, या बाळाच्या बायकोने दुसरे केलं कशाला? दे दे दे. हा. इथं मी बोला ना. बोलतो ना. नवरा बायकोच्या मध्ये बोलायचं काय अधिकार आहे? दंडेलशाही आहे. उत्तर देत नाही भावे. भावे उत्तर देत नाही. आज भावेचा मोबाईल धरायला पण कोणीच नाहीये. ही दंडेलशाही उत्तर आहे. देत नाही भावे. या गुंडांनी मला त्रास दिलेला नाही, आहे. नाही, हे जाऊ द्या. अजिबात नाही. उत्तर द्या. यांना तुम्ही बघू शकता हे कोणीच कोणाला काहीच त्रास दिलेला नाहीये. हा खोटरडा माणूस आहे आणि हा पूर्णपणे खोटं बोलतोय. यांना मी भीक घालत नाही. हा माळ घालतो आणि मटण खातो. ओल्ड मॉंग पितो. ओल्ड मॉंग. हा, यांना भीक घालत नाही. तसं काही बोलायचं नाही. नाही नाही, ओल्ड मग पितो ना, पी बन मन त्याला काय फरक पडतो? हा, आणि हा माणसाचं अंशबाबत केलं. हे गुंड माणसं आहे. पोलिसांना माझी विनंती आहे. हा आरोपी आहे. याच्यावरती 1 डझन गुन्हे दाखल आहे. याला पोलीस शोधती आणि हा पळून जातो. याचे लाईव्ह जाऊन शोधा तुम्ही. आणि आम्ही आरोपी म्हणे. गुंडांनी मला घेरलेलं आहे. हा. या 3 गुंडांनी मला घेरलेलं आहे. काहीच नाही, काहीच नाही. हे 3 गुंड मला घेरलेले इथं 101 लोक बघू राहिले. याला कोणीच घेरलेलं नाहीये. हा पूर्णपणे आझाद आहे. हा खोटरडा खोटं बोलतोय. वगैरे नाही, हे बघा, हे धरून ठेवले. धरून म्हणजे तो भीक मागतोय. तो माणूस भीक मागतोय. भीक माणूस पडत नाहीये. न्यायाची भीक मागतोय. न्यायाची भीक जसं न्यायालयात मागतो तसंच तुझ्याकडे मागतोय भावे. या 3 गुंडांना पकडून घेऊन जा. भावे बोलतायत, भावे बोलतायत. 3 गुंडांना पकडून न्या. पकडून न्या. 3 गुंडांना माझी बदनामी का केली हे तुम्ही? बघा, हे बघा, या हे बघा. 3 माझी गुंडांना बदनामी पकडून भावे सर कृपया गजानन दादाला न्याय द्या. न्याय याला न्याय द्या. न्याय या 3 गुंडांना पकडून न्या. न्याय द्या. न्याय भावे नाही द्या. न्याय द्या त्या माणसाला. त्याचं आयुष्य बरोबर केलं. पोलीस 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 हा, पोलीस हा, पोलीस पोलीस, पोलीस. नाशिक कमिशनर कर्णिक साहेब या इथं या. नाही, नाही. निर्भय, मी निर्भय आहे. हा, हा, तुमच्या समोर आलो निर्भय आहे मी. मी स्वतः निर्भय आहे. मी स्वतः निर्भय आहे. पळू नका, लाईव्ह हा. कट नाही करायचा, लाईव्ह कट नाही लाईव्ह घ्या. करायचा. पोलीस लाईव्ह घ्या. पोलीस, बोलू द्या, पोलीस, बोलू द्या. लाईव्ह चालू द्या. या गुंडांनी मला त्रास दिलेला आहे. नाही द्यायचा आहे. या हा भाऊ पाय गुंडांनी मला पकडतोय, त्रास पाया दिला. पकडतोय, पाया. पाय पाया पकडलेला पडला. आहे. भावे सर न्याय द्या सर. न्यायाची भीक मागतोय तो व्यक्ती. न्यायाची भीक. चालू आहे. पाया पडल्यात, पाया. पोलीस 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 पोलीस. अक्षरशः पाया पडतोय. पायात पडून भीक मागतोय. न्यायाची भीक. सुनील भाऊ कोरेकर यांच्या दुकानावर पोलिसांना पाठवा. सुनील भाऊ कोरेकर यांच्या आता लवकरच इथं अजून लोक येतील काळी टोपी घालून. भाऊ कोरेकरांच्या दुकानावर या 3 गुंडांनी मला घेरलेलं आहे. गुंड आहेत, गुंड आहेत. या. या 3 गुंडांनी मला घेरलेलं आहे. मला काय ते इथं आहे? 3 गुंडांनी एका आरोपीला घेरलेलं आहे. न्याय द्या, न्याय. भावे न्याय द्या याला. मी मराठवाड्यात याला निघून आलोय. हे न्याय द्या. हो या सगळे या बघायला या. या गुंडांकडून मला इकडे दादा इकडे. या गुंडांपासून मला वाचवा. हा. भावे आज पोलिसांना बोलवतोय. हे 3 गुंड माझ्यावर बोलवा, आम्ही चालून गुंड आलेले इंडियन आम्ही नाही. गुंड नाही कृपया करत. पोलिसांनी यावं आणि याला उचलून न्यावं. नांदेडवर नाही इथं आलोय. नांदेडवर मला फक्त न्याय द्या. नांदेडवर आलोय. हा सांगा त्याला मी देतो. हा पोरगा त्या पोरीच्या अंगावर ऍसिड टाकणार होता. म्हणून त्याच्या विरोधात पुरावा द्या. पुरावा द्या, हा, पुरावा द्या. मी पुरावा द्या. दाखल केलेली नाही. हा, पुरावा द्या. पुरावा द्या. पुरावा द्या. पुरावा द्या. एवढ्या जनतेच्या समोर जातो. हे पुरावा द्या. खरं दाखवलं तर मला काय आहे ते शिक्षा भेटू द्या. त्या द्या पुरावा द्या. ए, सोड. एक मिनिट, त्याला बोलू द्या, त्याला बोलू द्या, हात लावू नका. त्याला बोलू द्या, त्याला पुरावा बोलू द्या. द्या. पुरावा द्या. इकडे, इकडे. हात पुरावा द्या. लावू पुरावा नका. द्या. त्याला बोलू द्या. पुरावा द्या. हात लावू नका. हा, पुरावा द्या. एक मिनिट, एक मिनिट. पुरावा द्या. पुरावा. आपला हा जो बांधव आहे ना भावांनो, आपला हा जो बांधव आहे या बांधवाचं आयुष्य बरबाद केलंय या भावेनी. आणि पाया पडतोय तो पाया.
आता बघा उत्तर देतोय का? उत्तर देतोय का? हा उत्तर देतोय का? या सगळे या भावेंचा कारनामा बघा. भावेंनी काय केलं? भावेंनी काय केलं हे बघा. थांबव. कोरेकरांच्या दुकानावर पोलिसांना घेऊन पोहोचा. सगळे या बिंदास या. नक्की या. आम्ही वाट पाहतो. या नक्की. सुनील भाऊ नक्की या. नक्की या. नक्की या. पोलिसांना घेऊन या. नक्की या. पोलीस या नक्की या. हे बघा आपल्या भावाला न्याय पाहिजे. भावे न्याय पाहिजे. न्याय पाहिजे. न्याय. नवरा बायकोच्या मॅटरमध्ये बोलायचा तुम्हाला अधिकार कोण दिलाय? नवरा बायकोच्या मधात बोलायचा अधिकार कोण दिला? करू नका. मला पोलिसांची मदत हवी आहे. नवरा बायकोच्या मधात बोलायचा अधिकार कोण दिला? मला एवढं दाखवा. भावे सर तुम्हीच कॉल करा ना. तुम्हीच करा की कॉल? आता मला हवीची आहे. हा बिझी आहे. अहो त्याला बोलू द्या ना. भावे यांना बोलू द्या ना. यांना बोलू द्या ना. ज्यांनी पाय ठेवलंय त्याला बोलू द्या ना. भावे बोलू द्या. भावे बोलू द्या त्याला. तुमच्या लाईन मध्ये बोलू द्या. तुमच्या लाईन मध्ये बोलू द्या त्याला. तुमच्या लाईन मध्ये बोलू द्या. तुमच्या लाईन मध्ये बोलू द्या. आज आहे का तुला? पोलीस बघितलं का भावांनो? उत्तर देतोय का? हे बघा नवरा बायकोच्या मॅटरमध्ये बोलतोय तू. मदत पाहिजे. पोलिसांची मदत मला पाहिजे. फक्त न्याय दे तू. न्याय द्या. न्याय द्या. भावे न्याय द्या. भावे न्याय द्या. भाऊ कोरेकरांच्या दुकानावर तुम्ही या. टोपी घातली ना निर्भय महाराष्ट्र पार्टी म्हणून मला निर्भय आहे ना, तर मला न्याय द्या. बघितलं का? मला न्याय द्या फक्त. 3 गुंडांनी मला घेरले. हे बघा इथं सगळी जनता आहे. इथं अख्खी जनता आहे. आम्ही तिघच आहे. हे बघा हे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे आहेत. इथं निर्भय महाराष्ट्र पार्टीचे लोक आहेत. कोणी धक्काबुक्की? पाय पडतोय तो. पाया पडतोय तो. न्याय दे. घेणारा नाहीये. मला न्याय दे. माझं अख्खं आयुष्यभर बसला तू. माझं अख्खं आयुष्यभर कशाला बसला शांत तू. बसू दे त्याला? हा? हा ऍसिड टाकणार होता एका मुलीचा तो. पुरावे द्या ना. 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 पुरावे द्या. पुरावे द्या. पुरावे द्या. पुरावे द्या. पुरावे. भावे पुरावे द्या ना. अरे हे बघ बायको आहे. बायको. हे बघा सर्टिफिकेट. भाडकाव आहे तू. भाडकाव. हा, बायको- अरे भाडकाव आहे. हा, बायको- अरे भाडकाव आहे. अरे तुझ्या पक्षाचा. अरे किती खोटं बोलणार. अरे पुरावे दे. पुरावे दे. भावे पुरावे दे. पुरावे दे. पुरावे अरे पुरावे दे ना. पुरावे दे ना. पुरावे दे. पुरावे दे. पोलीस हा पोलीस म्हणतात. पोलिसांनी या पटापट. हा आले. हे 3 गुंड मला घेरून बसले. अरे बापरे. हे बघा गुंड पाया पडतोय. हा हे शेवाळे. हा. तिसरा माहिती वा रे वा. हा बरोबर. भावा काय झालं सांगतं. काय झालं? दिघी पोलीस स्टेशन येथे माझा आणि माझ्या कौटुंबिक विवाद चालू होता. नवरा आणि बायकोचा. बरोबर. हा त्या थांबा ना. बोलू द्या ना. त्याला बोलू द्या. हा पुरावे दे. बोलायचं नाही. थांबा ना. बोला ना. हा तर त्या माझ्या वाईफचं दुसऱ्या संघ अफेअर होतो. हा. तर ते मी पकडलं. हा. आणि माझ्याकडे पुरावे आहेत. हा. त्याच्यामध्ये आणि सासूचं लपडं कोणासोबत होतं? निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या संघटनेचा निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या संघटनेच्या अध्यक्षासोबत. अध्यक्ष होता. भावेनी जनतेला म्हणून यांनी व्हिडिओ बनवला. तक्रार केलेली आहे. तानाजी तापरे त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष होता. म्हणून हे पार्टी तिथे बरं आली तुमचं आयुष्य कसं बरबाद केलं भावेंनी? यांनी लाईव्ह केलं आणि तिथं असं दाखवलं की एका मुलीचा मी पाठलाग करतो आणि तिथं ऍसिड टाकायचा मी प्रयत्न करतो. पोलिसांना पण मला एवढंच म्हणायचंय, जर मी ऍसिड टाकायचं हे जर प्रूव्ह झालं तर एवढ्या जनतेच्या समोर मला शिक्षा भेटली पाहिजे. एवढ्या जनतेच्या समोर मला शिक्षा भेटली पाहिजे. मी इथंच राहणार. त्यांना जे म्हणतायत ना की ऍसिड टाकायचा प्रयत्न केला तर ठीक आहे, त्यांनी पुरावा सादर करा. मी इथून हलणार नाही. मला पोलीस स्टेशनच्या उपनगर पोलीस घेऊन टाका. स्टेशन इथे या. ठीक आहे. उपनगर पोलीस बरोबर. स्टेशन. बरोबर. भावांनो नवरा बायकोच्या आतमध्ये याला बोलायचा अधिकार कोणी दिला? हे काय जेज आहे का? पोलीस स्टेशन इथे हा या. भाडकाव आहे. पोलीस स्टेशन. भ्रष्टाचार. हे बघा भावे उत्तर देत नाहीये. भावे या भावाला उत्तर देत नाहीये. बघितलं का भावे? तुम्ही पायकावर पकडून ठेवलेत. तुम्ही पायकावर पकडलेत. मला फक्त न्याय पाहिजे. आणि त्या मुलीचा मला फक्त न्याय पाहिजे. टाकणार होता. मला फक्त न्याय पाहिजे. नाही भावे बोलतायत का? नाही इथं खोट्या तक्रारी झाल्या. चलना है क्या पुलिस स्टेशन? पोलीस को बुलाव इधर. पोलीस स्टेशन नाही, पोलीस को बुलाव. 112 को हा कॉल करो. 112 112 को कॉल करो. बोलवा पोलिसांना. इथे उत्तर समाजासमोर आलंच पाहिजे. जनतेला उत्तर मिळालंच पाहिजे.
कळू द्या ना कोण गुंड आहे. तर ह्या लोकांनी या पद्धतीनं जे काम केलेलं आहे याला ऍसिड टाकायचं होतं. बरं, पुरावे द्या. पुरावे द्या, पुरावे द्या, पुरावे द्या ना भावे. अरे पुरावे द्या ना, पुरावे द्या. अरे पुरावे द्या. अरे कशाला बोलत नाही बर का. अरे तुझ्या फॉलोअर बर का भावांनो, हा निर्भय भावे. हा फक्त तोंडाने बोलतोय. अरे कोणता निर्भय. अरे मग बोल ना, उत्तर द्या ना याचं उत्तर द्या ना, याचं उत्तर द्या ना, याचं उत्तर द्या ना. निर्भय शांतपणे बसलेलं आहे. मला काही अरे मग कशाला उत्तर द्या ना यांचं. याच्यावरती अन्याय केला. हे बघा नाही ना, उत्तर दे ना बाबा. या पद्धतीनं ते माझ्याशी आम्ही उत्तर द्या ना भावे, उत्तर द्या. याचा उत्तर द्या. ज्याच्यावरती अन्याय केला उत्तर द्या ना त्याचं. तिथं पोलीस स्टेशनला मिळाले. जिथं नाही कुठे पोलीस स्टेशनला मिळाले. बरं आणि मी उत्तर मिळवा. बघितलं का आता कसे कोर्टात आले. जनतेपासून पळतात भावे, जनतेपासून पळतात. बघितलं का भावे. कोर्टाच्या चक्र आम्ही मारायचं. हे बघा लोकांचे लाईव्ह घेणार तुम्ही, पैसे घेऊ आणि तुम्ही म्हणता काय कोर्ट नाही देणार. पोलीस 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 भ्रष्टाचार पाहिजे, लाज वाटू दे तुला. भाडकाव आहे तू. भावे दुसऱ्याला दाखवतच नाहीये. भावे फक्त स्वतःला. हे बघा अरे भाडकाव आहे. पोलीस 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 हा, पोलीस. आम्ही आता सीट आपलं नाशिक रोडच्या विजय ममताच्या समोर आहे. विजय ममताच्या समोर या भावांनो सगळे. गुंडांनी मला घेरलेला आहे. विजय ममताच्या समोर एचडीएफसी बँक आहे. विजय ममताच्या समोर एचडीएफसी बँक आहे. त्या गल्लीत या, तडीपार आहे. या गल्ली बलात. तू काय तडीपार सांगते तू पण. 14 स्वतःवरती 14 गुन्हे आहेत का? स्वतःवरती 14 गुन्हे आहेत. स्वतःवरती 14 गुन्हे आहेत. स्वतःवरती 14 गुन्हे आहेत. त्याचं काय गुन्हे? स्वतःवरती गुन्हे त्याचं काय? स्वतःवरती गुन्हे त्याचं काय? स्वतःवरती गुन्हे आहेत. पोलीस हा या नाशिक पोलिसांनो या. नाशिक पोलिसांनो या. आणि समाधान आहे पण तडीपार आहे. तुमचा माणूस पण तडीपार आहे साहेब. तुमचा माणूस तडीपार आहे. त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले. रेशन चोरीचे. अहो रेशन चोरीचे. एक मिनिट घ्या. एक मिनिट हे दाखवा यांना. आता मी सगळ्यांना सांगतो, या भावेने निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या नावाने जनतेचा पैसा गोळा केला आणि खोट्या यांनी माझ्या नावावर 84,000 रुपये गोळा केले. आणि गोळा केले. काही बोलत नाही त्याचं. एव्हिडन्स द्या. एव्हिडन्स द्या. एव्हिडन्स द्या. पुरावे द्या. पुरावे द्या. पुरावे द्या. पुरावे द्या. पुरावे द्या. काय पुरावे? पुरावे द्या. पुरावे. तुमचे पुरावे. भावेचे पुरावे. भावेचे. हे भावेचे पुरावे. गुंडागर्दी आहे. सरळ माणसाच्या मागे लागणं ही गुंडागर्दी. हो साहेब. जनतेला सगळं माहिती कोण कसं आहे ते. जनता डोळे उघडा. हे काय हा माणूस. मी घाबरत नाही. उत्तर द्यायला. माझ्या बरोबर त्यांनी घाबरत आहे. उत्तर द्यायला उत्तर द्यायला घाबरताय. उत्तर द्या. हात नको. उत्तर द्या. उत्तर द्या. उत्तर द्या. उत्तर द्या. काय सोडलं? भीक मागतोय भीक. भावे सर तो भीक मागतोय. त्याला न्याय द्या भावे सर. कृपया न्याय द्या. भावे सर न्याय द्या. फोन किया ना. आने दो आने दो. न्याय मिलना चाहिए. मिलना चाहिए. 3 गुंडांनी मला घेरलेला आहे. भावेचं चुकलं नाही. भावे सर इकडे दाखवा ना. तुमचाच माणूस समाधान आहे. तुमच्या माणसावरती काँग्रेस तडीपार समाधान आहेर. नाशिक जिल्हा अध्यक्ष निर्भय पार्टी. 3 माणसांनी मला घेरलेला आहे. कॉपी घालायचं आणि भ्रष्टाचार करायचं. 3 माणसांनी मला घेरलेला आहे. मला फक्त 3 माणसांनी मला घेरलेला आहे. भावे उत्तर द्या. 3 माणसांनी मला घेरलेला आहे. भावे उघडा पडला. भावे उघडा पडला. 3 माणसांनी घेरलेला आहे मला. कपडे घालून उघडा पडला. ऍसिड पासून वाचवलेलं आहे. ऍसिड टाकणारा हा पोरगा आहे. हा ऍसिड टाकणारा पोरगा आहे हा. पुरावा द्या ना. आणि त्याच्या विरोधात त्या मुलींनी तक्रार केलेली आहे दिघी पोलीस स्टेशनला. एक मिनिट लाईव्ह चालू आहे. हे बघा मीडिया पण आलेली आहे. येऊ द्या. मीडियावाले पण आले बरं का इथं. चेतन दादाचा लाईव्ह बघून इथं मीडिया सुद्धा आलेली आहे. लवकरात लवकर पोलीस पण येतील आणि भावेला घेऊन जातील. जरुरी आहे. पोलिसांनी इथं जरुरी आहे येणं. भावे सरांच्या फोनवरनं फोन लागत नाही म्हणून ते लाईव्ह मधून पोलिसांना बोलवत आहे. पोलीस स्टेशन को बता ना. उपनगर पोलीस स्टेशनला फोन करा. कार्यकर्ता आहे पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष तानाजी तापकीर ते त्यांचा अध्यक्ष होता आणि माझ्या सासू सोबत त्याचा अनैतिक संबंध होते. त्याच्याकडून मी पकडले. त्याच्यामुळे भावीने लाईव्ह घातला.
बोलू दे ना बे. ऍसिड टाकणारा पोरगा इथं आलेला आहे. त्या मुलीची लाईफ बर्बाद करणार होता. आणि मुलीच्या नावाने गुन्हा दाखल आहे का भावे? मुलीच्या नावाने गुन्हा दाखल आहे? मुलीच्या आईने गुन्हा दाखल आहे. दाखव पुरावे द्या. तोच ना मुलीच्या आईनेच केलेला आहे. मुलीच्या आईने पुरावे द्या. मुलीचा व्हिडिओ काढला. हे बघा मुलीच्या आईने गुन्हा दाखल केलाय. मुलीच्या आईने आईची छेड काढली म्हणून खोटा बोलतोय. बघा पुरावे. नाहीये दाखव. नाहीये. अरे काय त्याची पुन्हा चार्जशीट पण आहे. हे बघ गुन्हे. हे बघा गुन्ह्यांची लिस्ट अजिबात नाहीये. खोटा बोलतोय. खोटं. यांना मी विचारत नाही. यांना मी पुसत नाही. यांना मी मोजत नाही. पोलीस येत आहे पोलीस येत आहे. हो नका कसा काढू. येत आहे. लाज वाटती या खोटरड्या माणसाची लाज वाटती. मी या 3 गुंडा अरे या खोटरड्या निर्भयाची लाज वाटती. मला या 3 गुंडांपासून वाचवा. हे बघ हे पुरावे. वाचवा. हे बघा हे मला पुरावे या बघा. 3 गुंडांपासून हे बघा वाचवा. ज्या मुलीच्या बाबतीत भावीलाही आला होता ना ती मुलगी याची बायको आणि त्या बायकोनी लग्न आणि त्या बायकोलाच ऍसिड टाकून देणार होता. गुन्हा दाखल आहे. तिथं दाखल आहे ना. अरे तिथं दाखल आहे. तिथं दाखल आहे. सगळ्या गुन्ह्यांची. बघा दिघी दिसताना थांबा ना. दिघी दिसताना हे बघा. ओ भैया कुछ उम्र में नहीं है. रुक जाओ तुम्हारा कुछ पर्सनल नहीं है. इसकी जिंदगी का सवाल है. बाजू में हो जाओ. पुलिस आ रही ना बाजू में हो जाओ. फिर पुलिस और हम देख लेंगे. अरे लाज वाटती या निर्भय खोटरड्या माणसाची लाज वाटती. लोकांना मी मध्ये टाकायचा पळत घेतलेला. हा फाटके आहे. हा पळ कुठे आहे? पळून जातो हा. काही दिलेलं नाही. 5 कोटीच्या कोणाच्या प्रॉपर्टी आहे ते बी शुक्ला कोण आहे ते बी सांगितलंय. शुक्ला कोण आहे भावे सांगा ना. शुक्ला कोण आहे सांगा. चुकलं तुझं. चुकलं बघील चुकलं नाही. आता कोणी शुक्ला नाही. पोलीस काढतील ना आता. फक्त लोकांच्या आयुष्यावर लोकांच्या अरे ऍसिड भडकावतोय. अरे तुझ्यामुळे गुन्हा दाखल झालाय. तो इथं आलाय म्हणून. तोंड वाशे. चला ना पोलीस स्टेशनला. दिघी पोलीस भावे भुटे निघाले. भावे भुटे. हे 3 गुंडा माझ्या मागे लागलेले 3. अरे लाज वाटती या भिकार चोड भावेची लाज वाटती. भावे न्याय देऊ नाही शकत. अरे तुझ्या हाताला पण लिहिलंय. याचेच कार्यकर्ते याला सोडून गेलेले. त्यांनी कबूल केलंय खोटरडा आहे. पोलिसांनी ते बचावं. अरे 67 लाखापेक्षा जास्त प्रॉपर्टी याची इलेक्शन कमिशनला फॉर्म मध्ये भरून दिलं यांनी. आणि हा म्हणते मी भिकारी आहे. आयुष्य खराब केलं मध्ये अख्खं आयुष्य खराब केलं भावेंनी. आणि आम्ही आमने सामने येतो. आम्ही आमने सामने येतो. बघा कसा घाबरलाय. उत्तर देतोय का बघा. उत्तर देतोय का भावे. उत्तर द्या ना भावे उत्तर द्या ना. याला उत्तर द्या ना. पुरावा द्या ना. भावे बोलतच नाहीये काही. अहो अभिजित काळे दादा या भावाचं आयुष्य बरबाद केलं भावेनी. यांनी उत्तर का देत नाही. भावे उच्चारा ना. या भावाला उत्तर का देत नाही. या लाईव्ह मध्ये आज सापडला इथे. हे बघा तो पाया पडलोय. उत्तर द्या भावे. यांनी 3 वेळेस जीव दिलेला आहे. जीव द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज जे आहे ना अरे आई बाबा मी जिवंत आहे रे. उत्तर द्या ना भावे. याला उत्तर द्या ना. भावे यांना उत्तर द्या. भावे उत्तर द्या यांना. उत्तर द्या भावे. उत्तर द्या भावे.
भावे उत्तर का देत नाहीये? जसा कोरडा झाला सर, पाणी घेऊन घ्या आधी. पोलीस आपलं पाणी मागवा. अरे बापरे, पोलीस पाणी सगळ्यांचं असतो. हे बघितलं का? उत्तर नाही देते. पोलीस येतील बघा, दादा पाणी देतोय, घ्या म्हणून. जाऊ दे तू घे. पाणी मागवा. पाणी द्या. आम्ही करतो कॉल. बोलून आणा त्यांना, आणा बोलून. सीपीला बोलवा. भावांनो उत्तर द्या. बघितलं का? उत्तर देतोय का? भावे उत्तर देत नाहीये. भावे उत्तर देत नाहीये भावाला. पोलिसांना इथे पाचारण करावं. आता उच्चार करा भावांनो. हे आता माझा अरे विठ्ठल करणार भाऊ, आपल्या भावाचं आयुष्य बरबाद झालंय. याला उत्तर द्यायला लावा ना. ऍसिड टाकणारी गँग आहे. या भावाला न्याय कोण देणार? या माणसांना पहिले पकडण्यासाठी भावे उत्तर का देत नाही हे विचारा. उत्तर का देत नाही भावे या भावाला उत्तर का देत नाहीये? बाजूला समर्थ बँकेच्या समोर तुम्हाला काय करायचे करा. याला जे आरोप लावायचे लावा. गॅरेज मध्ये आम्ही बसलेलो आहे. फक्त मला एवढंच बोलायचं. पोलिसांना बोला, पोलिसांना माझ्याबद्दल जेवढे काही तुम्ही बोलताय ना, पोलिसांना बोलवा पोलिसांना. काही हे ऍसिड टाकणारे पोरं आहे. ठीक आहे ना, पुरावे द्या. हे ऍसिड टाकणारे अरे पुरावे टाकावे लागतात, बोलून नाही चालत भावे. पुरावे द्या. पुरावे द्यावे लागतात. तुमचे पण द्या ना. दिलेत ना, हाका आमच्याकडे पुरावे. पोलीस येऊ द्या. हे काय पुरावे? पुरावे आमचा महाभारत आहे, पुरावे नाही. महाभारत आहे, महाभारत. रामायण महाभारत आहे. एवढी मोठी गड्डी आहे. आम्ही लाईव्ह पोलीस पहिल्यापासून लाईव्ह भावे. लाईव्हची सवय ना, आता चांगली हात लाईव्ह आले. त्यांनी आम्हाला पकडून ठेवलेलं आहे. दादा झाकण मला न्याय द्या फक्त. मला काही नको. बोलवा पोलिसांना. आमच्याकडे पुरावे आहेत, आम्ही देतो. भावेंनी आता ऍसिडचं बोललं ना, ऍसिडचं पुरावे द्यावा भावेंनी. ऍसिडने पुरावे द्या. चला. मला इथला पोलीस स्टेशनला कळवा. भावेच्या विरोधात प्रत्येक गुन्ह्याचा पुरावा आहे आमच्याकडं. त्या मुलीच्या आई वडिलांना बोलवून घ्या, म्हणजे याचा खरा चेहरा हा, बाहेर येऊ द्या. येऊ द्या. खरंच येऊ द्या. भावे खरंच बोलवा. बोलून घे, नाशिकला बोलून घे. बोलून घ्या, बोलून घ्या. भावे काय बोलले? त्या मुलींच्या आई वडिलांना बोलून द्या. बोलवा मुलीच्या आई वडिलांना. हे माझा खून करू शकता. जाऊ. सर लाईव्ह चालू ठेवा सर. सर बंद झाला तरी काय अडचण नाही. आमचं लाईव्ह चालू आहे सर. गजानन भोसले आणि या तिसऱ्याचं नाव सांगणार आहे बेटा. हा, निर्भय महाराष्ट्र पार्टीचा मी. तुझं नाव सांग. तो बी निर्भय महाराष्ट्र पार्टी. मी बी निर्भय म्हणून छाती टोकून उभं आहे. मी भी निर्भय है, भले ही पार्टीचा नाही पण निर्भय पाहिजे बेटा. निर्भय नाम में क्या रखा है साहब. लोकांची टंगडीवडी करायची. पोलीस येत आहेत. तर या 3 लोकांनी मला प्रचंड त्रास अरे देण्याचा अरे काहीच त्रास नाही. भावे सर शांती चर्चा घेऊ आपण, चला. तोंडावर ऍसिड टाकणार होता. अरे बापरे, होता. अरे पुरावे द्यायला साहेब. अरे पुरावे द्यायला साहेब. म्हणून दिघी पुरावे द्यायला पोलिसांना साहेब. मी तक्रार अरे दिलेली पुरावे द्यायला आहे. साहेब. आणि आता ते पुरावे मला द्यायला जाब साहेब. विचारतायत. पुरावे द्यायला मी साहेब. त्या मुलीचा जीव वाचवलेला आहे. काय वाचवला? मी त्या मुलीचा हा? माझा मोबाईल कुठे आहे? API साहेबांना फोन लावा. त्याच्यात लफडा होता म्हणून भावे तिथं आला होता. मी त्या मुलीचा अरे जीव तुझ्या वाचवलेला पक्षाचा आहे. आहे की नाही कार्यकर्ता? माझ्या सासू संघ संबंध होते. सासूसोबत लफडं होतं. पुरावे CCTV आहे, देऊ का? सीसीटीव्ही देऊ का देऊ भावे? का? त्यांच्या कार्यकर्त्यांची लफड्याची CCTV देऊ का? हा, पुरावे देऊ का भावे लफड्याची? पुरावे देऊ का? पुरावे कार्यकर्त्याची लफड्याची पुरावे देऊ का? दे रे, दाखव बाप्पा. व्हिडिओ कोणता आहे? वाचवलेला आहे. आहे का मोबाईल? द्या व्हिडिओ. व्हिडिओ दाखवतो भावेच्या कार्यकर्त्याचे सासूसोबतचे लफडे. आणि त्याच्यामुळे भावे तिला बळी पडला होता. काही नाही. तिच्या तोंडावर हा पोरगा ऍसिड टाकणार होता. मी त्या मुलीचा प्रसाद घोटेकर, सोमा कुराडे, जे कोणी कार्यकर्ते असतील लवकरात लवकर इकडे या, वाटलंच तर. मुलीच्या तोंडावर हा ऍसिड टाकणार होता. त्याच्यावर शुभचिंतक गोळा होत आहे हळूहळू. ए भायकाऊ. तिची FIR दाखल करण्यात शिवाय नका देऊ. अहो संताप होतो, चेतन दादा संताप होतो. शिवी निघती माणसाची, कस काय शिवी देणार नाही? अरे तो जर खोटं काम करून शिव्या देतो तर का बरं देणार नाही? रक्त सळसळतं ना. तुम्ही तिघं मिळून माझा खून करा. आपण असंच भुगतो ना. आपण बॉम्ब करतो असंच सरकारी अधिकाऱ्यांना ऑफिसला जाऊन. कसा बोमा करतो? तुला पण बोमा होईल ना, बघून घे. तिघं माझा अरे खून मला करा. बोला ना. तुम्ही तिघं मिळून माझा खून करा. आता असंच बोलतोय तुम्ही आम्हाला. तिघं मिळून माझा खून करा. कशाला करा? शेवाळे आणि कायदा हातातले घेतोय आम्ही. टंपर या तिघांनी मिळून माझा खून करावा. या तिघांनी माझा खून करावा. काढलं जातं. अरे नाशिक जिल्हा कायद्याचा वाली जिल्हा. तुमचे पुरावे दिलेत. खोट्या पावत्या का बनवल्या भावे? खोट्या पावत्या का बनवल्या? खोट्या पावत्या दाखवल्या भावे. आले नाशिक जिल्हा कायद्याचा वाली किल्ला. पोलीस आलेले आहे, पोलीस आले. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. पोलीस आले पोलीस आले. पोलीस आलेले आहे.
नाशिक जिल्हा कायद्याचा वाली किल्ला. आज न्याय भेटणार नाशिककरांना. पोलीस पोलीस आता पोलीस आलेले, मी यांना पोलीस स्टेशनला घेऊन जातो. तो साहेब खून होऊन जाईल. लाईव्ह चालू होतं. अरे सोड. हाय मी पण आहे. हे तिघं मिळून त्रास देत आहे सरांना. एका मागे 3-3 जण मिळून घेतलं. येतो. नवरा बायकोच्या मॅटरमध्ये याला बोलायचा कोणी अधिकार दिला? काही नाही. तर भावांनो, आता आम्ही पोलीस स्टेशनला चाललोय आणि जिथं काय होईल तिथं पोलीस साहेबांसमोर आहे. बोलायचं होईल. आता लाईव्ह एंड करतो आम्ही आणि पोलीस स्टेशन म्हणून लाईव्ह एंड करा. फायनली भावे सर गाडीत बसलेले आहे. बसा सर, बसा सर, बसा. नाही आता याला सांग बोलायला लावा. काय तेच सांगतोय. याला बोलायला भावे मला तेच म्हणायचे मग. भोसले बोला तुम्ही आता लाईव्ह चालू आहे. बोला गाडी. आता पोलीस स्टेशन मध्ये चालू आहे आपण. बोला. हळूहळू बोला. इथं मी भावेसाहेब इथं भेटले असता मी नांदेडवरनं इथं आलो तर मला इथं कळालं की भावेसाहेब इथं असं बसलेलं आहे. तर मी त्याला न्याय मागण्यासाठी मी त्यांचे पाय पकडले आणि मला न्याय मागितला. मला न्याय मागितला तर त्याचं म्हणणं असं आहे, आणावं लागलं. असं म्हणणं आहे की मी त्याला मारहाण करायचा प्रयत्न करत तुमचं होता आयुष्य कसं बरोबर आणि त्यातल्या त्यात दिघी पोलीस स्टेशन येथे जे लाईव्ह केलं विनाकारण तिथं ऍसिडचा प्रयत्न बोललं गेलं की ऍसिड मी टाकायचा प्रयत्न केला. तर मला एवढंच म्हणायचे की भावेसाहेबांनी जे तेव्हा कसं कानात कानमंत्र देतोय. तेव्हा कानात कानमंत्र देत होतं. सगळ्यांना घेऊन ये. सगळ्यांना घेऊन ये. सगळे कार्यकर्ते तेव्हा आम्ही तिघच आहे. किती कार्यकर्ते उद्या आम्ही घाबरत नाही. पाहिलं ना किती भामटे आहे. मग तुम्ही अशा माणसाला साथ देताय का? तुमचं वय अहो झालं. साहेब तुम्ही होते त्या दिवशी. तुम्ही कसं आहे मी कसं आहे ते कसं यार, सांगू नका. तुमच्या मुलासारखं मुलाचा ऐकून आयुष्य घ्या. बरबाद झालंय. तुम्ही मला भेटले. हे नको सांगू. शांत हे बसा, नको सांगू तुम्ही. शांत बसा आता. दिघी पोलीस स्टेशन येते मला असं तिथं बोलण्यात आलं, त्याला हे केले लाईव्ह केले की मी त्या मुलीच्या अंगावरती ऍसिड टाकायचा मी प्रयत्न केला. तर त्यांनी सादर करावे पुरावे. शांत बसा. पोलीस स्टेशनला जाऊन बोला. पुरावे जे काय ते सादर करावे आणि मला जे काय आहे लोकांना तकलीफ होती. लोक जे काय आहे मला न्याय द्यावा. जर मी जर आरोपी असेल तर मला शिक्षा झाली पाहिजे. भावे जे बोलतात की मी मुलीचा पाठलाग केला आणि त्यांच्यावरती मी ऍसिड टाकायचा प्रयत्न केला. जर त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते सादर करावे. बरं ठीक आहे. आता एक वेळ कॉल करतो. थांबा. भावांनो, आता हे सत्य तुम्हाला समजलंय. बाकी पोलीस स्टेशन मधून काय लाईव्ह होतं ते बघा. आज भावेंना आम्ही पकडलं. शेवटी सापडलाच माणूस. बाकी सत्य काय आहे ना ते आता कळेल काय. आणि आता पोलीस